आता ह्या सगळ्यांमध्ये ज्यांना पण पोट नीट साफ होत नाही ना, त्यांच्यासाठी मी काही औषधं रेकमेंड करत असते. तर जर ज्यांना व्यवस्थित पचन होत नाही, त्याच्यासाठी आपला डाळिंब केसर योग मी रेकमेंड करत असते. ते सुद्धा खूप सुंदर काम करतं. त्याच्यासोबतच पित्तसारक योग नावाचं आपलं औषध आहे. ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. तर दोन्ही पण औषधं कशी घ्यायची? तर पाव-पाव चमचा जेवणानंतर तुपासह आणि पित्तसारक हा रात्रीच्या वेळेस अर्धा किंवा 1 चमचा तुम्ही घेऊ शकतात. त्याचबरोबर ज्यांचा कोठा जास्त जड आहे, त्यांनी सुखानुलोमन नावाचं आपण चूर्ण देतो. ते चूर्ण तुम्ही रात्रीच्या वेळेस 1 चमचा पाण्यातनं घ्या. तसंच अशा प्रकारे ज्यांचा कोठा जड आहे, त्यांनी आठवड्यातून एकदा एरंड तेलाचं विरेचन घेतलं पाहिजे, जरूर घेतलं पाहिजे. त्याचे काही साइड इफेक्ट आहेत का? तर नाही. कारण एरंड तेलाचे जे मॉलिक्युल्स असतात ना, ते खूप मोठे असतात. ते आतड्यांमध्ये शोषले जात नाही. त्याच्यामुळे त्याचा साइड इफेक्ट होत नाही. तर ते लुब्रिकेशन करतं म्हणजे आतून तुमच्या आतड्यांना एक प्रकारे वंगण मिळतं आणि व्यवस्थित पोट साफ होतं. विशेषतः ज्यांना कडक संडास होते, गॅसेस होतात किंवा नीट पोट साफ होत नाही, जड कोठा आहे, त्यांनी एरंड तेल आठवड्यातून एकदा घ्यायला काहीही हरकत नाही. त्याचे कुठलेही साइड इफेक्ट नाहीयेत. एरंड तेल कसं घ्यायचं? तर एरंड तेल घेताना ते 1 चमचा म्हणजे साधारण 10 एम-एल सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यातून घ्यायचं आहे. ज्यांना 10 एम-एल नी पण होत नाही, त्यांनी 20 एम-एल घ्यायचं आहे. म्हणजे ज्यांचा जास्तच कोठा जड असेल 15 ते 20 एम-एल तुम्ही घेऊ शकतात मॅक्सिमम. इव्हन 40 एम-एल सुद्धा घेणारी लोकं आहेत. पण अति क्रूर कोष्ठ असेल किंवा ज्याला अति जड कोठा असेल त्यांच्यामध्येच एवढी जास्त क्वांटिटी लागते. अन्यथा तुम्ही 10 एम-एल पासून सुरुवात करा. जर कोठा साफ होत असेल, तर गरज नाहीये पुढे त्याची क्वांटिटी वाढवण्याची.